कोरोनामध्ये लग्न लोकांनी पटापटा उरकून घेतली, खर्च कमी, लोकांचं लिमिटेशन आलं. 20 लोकांमध्ये ते लग्न करत होते, पण धूमधडाक्यातच करत होते. पण तिथं नवरी कुठंच कॉम्प्रोमाइज करत नव्हती. नवरी म्हणायची माझं लग्न 20 लोकात होतंय ना, पण मला छानच दिसायचंय. मग हा जो टार्गेट प्रत्येक मुलीचा होता, आणि मुली म्हणलं की मेकअप आलाच, म्हणजे प्रत्येक मुलीलाच आवडतं मी छान दिसावी. मग त्यामुळे सगळेजण घरात का होईना, ते लग्न जरी घरात झालं, दारात झालं, अंगणात झालं, अगदी छोट्या मॉबमध्ये झालं, तरी पण त्या मुलीने तिची हौस पूर्णपणे केली. आणि मेकअप फील्डला अगदी कोरोनात सुद्धा मरण नव्हतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मेकअपला मरण नाहीये. विचार त्याचा जर पॉझिटिव्ह ठेवला ना, कितीही गल्लीबोळांनी क्लासेस असू देत, कितीही ठिकाणी जागोजागी मेकअपचे जे काही मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचं कितीही वर्चस्व असू दे, तरी देखील तुम्ही कुठेही न डगमगता जर या फील्डमध्ये पडलात आणि तुम्हाला ठरवलं ना की ह्याच्यात तुम्हाला सक्सेस व्हायचंय, तुम्ही वर्क चांगलं करा ना, काम मिळेल, नक्की मिळतं.